स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांना नूतन वर्षाभिनंदन. येणारं नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करणार असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण बघणार आहे रेकी काय आहे, रेकीची विशेषता काय आहे आणि रेकीची 5 तत्वे. हा आज आपला आजचा टॉपिक आहे. जेवढ्या सहजतेने आणि कुठल्याही एनर्जीला समजण्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. आम्ही जेव्हा शिकलो तर एक एक दिवसाचं सेशन असायचं, रेकॉर्डिंग मिळायचं नाही. त्याच्यामुळे किंवा काही अडलं तर गुरूंच्या सोबत नव्हती की एखादा प्रश्न आपण विचारू शकणार. पण मी माझ्या कोर्समध्ये तशा सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला देत असते. ओके, चला तर मग आज जाणून घेऊ रेकी काय आहे. रेकी ही एक स्पर्श चिकित्सा म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. रेकी स्पर्श चिकित्सा म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणाल स्पर्शातनं चिकित्सा कशी होते. एक व्हॉलेंटियर लागेल. सुजित सर, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. जर एखाद्या ऑन. दिवशी तुम्ही तणावात आहे आणि तुमच्या सोबत तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला आणि तणाव घेऊ नको, कुठलंही होऊन जाईल, सगळं ठीक, एवढ्या शब्दांनी तणाव कमी होईल की नाही. 100% कमी म्हणजे होईल. त्या व्यक्तीच्या हातातनं अशी कुठली ऊर्जा वाहत आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम छान वाटत आहे. ते काहीतरी. आंतरिक पॉझिटिव्हिटी. ओके, बाळ रडत असेल आणि त्या रडणाऱ्या बाळाला आईनी जवळ घेतलं आणि मायेनी त्याला स्पर्श करून थोपटलं, रडणारं बाळ शांत होतं. हो, कुठली ऊर्जा आहे त्या आईच्या हातामध्ये? मायेची म्हणजे स्पर्श उपचारक ऊर्जा कुठली तरी आहे. तर आहे. मुलं किंवा आपण आपल्यापेक्षा मोठ्यांना जेव्हा नमस्कार करतो तेव्हा आई बरोबर. वडील त्यांच्या डोक्यावर हात ठेवून अफर्मेशन देतात, आशीर्वाद ते देतो. आशीर्वाद देतात की बाबा तुमचं मंगल हो. जे काही आशीर्वाद त्यांना द्यायचे ते देतात. तर त्यांच्या हाताचा स्पर्श आणि त्यांचं इंटेन्शन काम करतं, म्हणजेच आशीर्वाद काम करतात हे. तर ही सगळी काय आहे, चिकित्सा पद्धती जी आपण आपल्या जीवनामध्ये आधीपासून वापरत आहे. या हो. ऊर्जांना जर समजून घ्यायचं असेल, आता सगळ्यांनी दोन्ही हात रब करा. सुजित सर तुम्ही पण करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ही ऊर्जा उपलब्ध आहे का, आपण ते बघणार आहोत. थोडे हात दूर जवळ, दूर जवळ करा. हम्म. आता दूर जवळ करताना हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड किंवा काहीतरी खिचाव जाणवतोय का चेक करा. हो. थंड गरम किंवा काहीतरी खिचाव कोणाकोणाला जाणवतोय त्यांनी थंब दाखवा हो. मला. Yes, जाणवतं. याचा अर्थ काय आहे की ही ऊर्जा आपल्यामध्ये अस्तित्वात आहे. पण मग ही शिकायची कशाला जर आपल्याकडे आहे तर ब्रह्मांडाने ही ऊर्जा देऊन आपल्याला पाठवलेलं आहे. पण लहानाचं मोठं होत असताना ज्या वातावरणात ज्या संस्कृतीत आपण मोठं होतो या ऊर्जांशी आपलं डिस्कनेक्ट होत जातं. आणि एक रेकी ग्रँडमास्टर फक्त काय करतो, रेकीमध्ये शक्तिपात ही प्रोसेस असते, एनर्जी एक्सचेंज त्याला म्हणतात. तर त्या एनर्जी एक्सचेंजमध्ये एक माझ्यासारखं रेकी ग्रँडमास्टर फक्त एक प्लंबरचं काम करतो. कसं, आपल्या बरोबर. घरात नळाचा पाईप आहे, पाणी होतं. बरोबर आहे, आणि त्याच्यात जर काही कचरा आला तर त्याला तो जॉईंट उघडून परत रिकनेक्ट करणं हे काम आहे. की आपल्या फॅन बरोबर. फॅन लागलेला आहे, बटन आहे, पण बटन लावून फॅन चालू होत नाही. याचा अर्थ काय आहे, चालत नाही. तरी डिस्कनेक्ट झालेला आहे, ते परत रिवाइंड करणं म्हणजे एका ग्रँडमास्टरचं काम आहे. म्हणजे ती माझी स्वतःची ऊर्जा नाही, ती ब्रह्मांडाची ऊर्जा घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. ठीक आहे. तर बरोबर. एक स्पर्श चिकित्सा आहे. आता आज भारतामध्ये रेकीला अंधश्रद्धा किंवा मग ब्लॅक मॅजिक अशा गोष्टींशी जोडल्या जातं. त्याचं कारण काय आहे की ज्या पद्धतीने भारतात रेकी शिकवली जाते. मी स्वतः रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे. 2014 मध्ये जेव्हा हा प्रस्ताव नेला होता आयुष म्हणजे मंत्रालयाकडे की इतर देशांसारखं भारतात रेकीला मान्यता द्यावी, तर इथे ज्या पद्धतीने रेकी शिकवल्या जाते, खूप साऱ्या माळा घालतात किंवा कपडे वेगळ्या पद्धतीचे घालतात,
तर ते नॉर्मल व्यक्तीसारखं साठी रेकी नाही आहे असं कुठेतरी ते मत तयार होतं आणि रेकीला त्या पद्धतीने तर लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून तो प्रस्ताव नाकारला गेला होता. नाही तर ज्या पद्धतीने युनानी आहे रेकी त्याच्यानंतर आता अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चरला ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनला आज भारतामध्ये मान्यता भेटलेली आहे. युनानीला भेटलेली आहे, आयुर्वेदाला भेटली आहे, तसं रेकीला सुद्धा भेटली असते. पण भारतात मान्यता नाही आहे म्हणून इतर देशात मान्यता नसेल का? तर त्यासाठी आता मी तुमच्या समोर लाईव्ह सर्च करते आणि रेकीबद्दल एक गैरसमज पण आहे जो माहिती नाहीये, बऱ्याच लोक कन्फ्युज होतात, तो पण मी आज तुमचा क्लिअर करणार. या रेकीची स्पेलिंग आहे REIKI. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवन शक्ती, जी सर्वत्र व्यापलेली जीवन शक्ती आहे ती म्हणजे रेकी. तर आता आपण जर बघितलं रेकी इन हॉस्पिटल असं जर मी टाईप केलं आणि काही इमेजेस मी वर क्लिक केलं तर बघा इथे हॉस्पिटलमध्ये ही रेकी ऊर्जा वापरली जाते. आज जपान, चीन, अमेरिका, रशिया अशा अनेक देशांमध्ये ही ऊर्जा वापरली जाते. बरोबर आहे. बिफोर पेशंटला हिलिंग करण्यासाठी किंवा एखाद्या इंजुरी नंतर, एखाद्या ऑपरेशन नंतर किंवा एखाद्या मोठ्या आजारानंतर तो लवकर रिकवर व्हावा यासाठी देखील हॉस्पिटलमध्ये रेकी दिल्या जाते. मग जी एनर्जी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा असणार आहे का? कारण आज आपल्याला कुठलंही नॉलेज पाहिजे आहे तर आपण गुगलवर सर्च करतो आणि गुगलवर रेकी इन हॉस्पिटल, आता आपण मराठीमध्ये आपलं सेशन आहे म्हणून मराठीमध्ये जर आपण केलं, ऑलवर जर आपण क्लिक केलं तर इथे माहिती काय येते बघा. रेकी ही एक जपानी ऊर्जा पद्धती जी रुग्णांना आराम देण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि बरे होण्याची प्रक्रिया जलद वापरली जाते. जेथे चिकित्सक म्हणजे प्रॅक्टिशनर जे तुम्ही आता बनणार आहे शरीरावर हलके हात ठेवून सार्वत्रिक जीवनशक्ती ऊर्जा प्रवाहित करतात. रुग्णालयांमध्ये याचा वापर पूरक उपचार म्हणून केला जातो. म्हणजे जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती कुठेतरी निगेटिव्ह असू शकेल का? क्लिअर झालं. कारण जी ऊर्जा आपण शिकणार आहे पहिले तर तिच्याबद्दल काही गैरसमज नसावे. क्लिअर झालं सगळ्यांना की जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अंधश्रद्धा नाही आहे, उपचारक पद्धती आहे. क्लिअर सर? आज सुजित सर आपले व्हॉलेंटियर आहेत तुमच्या सगळ्यांच्या वतीने, तर क्लिअर झालं ना सर? ओके. ही अंधश्रद्धा सगळ्यांची आज किती लोक, 204 लोकांना क्लिअर झाली की ही अंधश्रद्धा नाही. जर हॉस्पिटलमध्ये वापरली जाते तर युट्यूबवर जायचं आणि युट्यूबवर माझा एक व्हिडिओ आहे. आपल्याकडे 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे. माझ्या मार्गदर्शनामध्ये 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्याच्यात ज्या पेशंट आहे त्यांनी सांगितलं की त्या जेव्हा सिंगापूरला होत्या कदाचित, तर सिंगापूरला असताना त्यांना जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला होता तर तेव्हा त्यांना तिथे रेकी हिलर आले होते हॉस्पिटलला पहिले हील करायला. म्हणजे तिथे हॉस्पिटलमध्ये माझे एक अमेरिकेला ग्रँडमास्टर स्टुडंट आहे, त्यांनी सांगितलं की एका हिलरला 12-12.5 लाखाचा पॅकेज आहे. म्हणजे रेकी हे उत्तम करिअर पण आहे आणि मला सांगायला आनंद होतो की माझे स्वतः स्टुडंट हिलर म्हणून आज 1-1.5 लाख रुपये महिना अर्न करत आहे आणि ट्रेनर म्हणून तर 1 लाख, 2 लाख, 5 लाखापर्यंत अर्निंग आहे. असे आज हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे या क्षेत्रातनं, याचा मला खूप आनंद होतोय. कारण हे एक साधन आहे, फक्त पैशाच्या मागे लागून करायला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची आहे. कारण जी व्यक्ती नुसतं पैशाच्या मागे लागते, लोक कल्याणाचं कार्य करत नाही, त्याचं ती कन्सिस्टन्सी नसते. आज अच्छा, आज आ जाएगा बहुत पैसा पर निरंतर नाही. देण्यातनं जो आनंद आहे त्याच्यातनं, कारण निसर्गाचा नियम आहे जे द्याल ते मल्टिपल होऊन येणार आहे. बरोबर. प्रेम, विश्वास, आदर वाटा. तुमच्या जीवनात ते प्रेम, विश्वास, आदर मिळणार आहे. अफर्मेशन स्वतःप्रती, जीवनाप्रती शब्द बदला. जेवढे सकारात्मक शब्द तुम्ही स्वतःप्रती वापराल तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणार आहे. क्लिअर? चलो आगे बढ़ेंगे. तर आता या रेखीबद्दल अजून एक अंधश्रद्धा आहे. ती अंधश्रद्धा का? तुम्ही काही घटना ऐकल्या असतील सुजित सर, की एखाद्याचं अपहरण करण्यासाठी रेकी दिली गेली किंवा एखादा गुन्हा करण्यासाठी रेकी दिली गेली. हे पेपरला वाचलं असेल किंवा न्यूजमध्ये ऐकलं असेल.
आता तो रेकी शब्द म्हणजे काय, पहिले तर लक्षात घ्या, त्या रेकीसोबत आपला काहीही संबंध नाही. आता त्याही रेकी शब्दाला एक्सप्लेन करते. तो फ्रेंच शब्द आहे. हा. आणि त्याच्यात ती रेकी म्हणजे काय, समजा मला एखादं हॉटेल टाकायचं आहे किंवा एखादी फॅक्टरी टाकायची आहे. टाकायची नाहीये, सांगून उदाहरण देत आहे. एखादी फॅक्टरी टाकायची आहे, तर तिथे कच्चा माल उपलब्ध होईल का, आवश्यक असलेला लेबर तिथे मिळेल का, ट्रान्सपोर्ट सिस्टम तिथे प्रॉपर आहे का, याचं परीक्षण करणं म्हणजे रेकीकरण आहे. मग आता एखाद्याचं अपहरण करायचं, तो किती वाजता येतो, किती वाजता निघतो, कुठे जातो, याचं परीक्षण करणं रेकी आहे. आणि ती रेकी आपण शिकत ओके. नाहीये. पण जपानी चिकित्सा पद्धती जी मी आता तुम्हाला गुगलवर दाखवली, ती रेकी पद्धती बरोबर. शिकत आहे. क्लिअर? आलं का हो. लक्षात? डोक्यातनं जे काही निगेटिव्हिटी निघाली. ओके. तर आता या दिव्य ऊर्जांना मी तुम्हाला प्रॅक्टिकल काय काय दाखवणार आहे या आठवड्यात, म्हणजे आपला क्लास संपेपर्यंत. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी कोणाचा औरा पाहू शकाल, औरा फील करू शकाल तुम्ही स्वतःचा, विदाऊट एनी टच. तुम्ही एखाद्याचा औरा स्कॅन करू शकाल. दोन व्यक्ती जवळ जेव्हा एकत्र येतात, त्यांची एनर्जी कशी एकत्र होते, का बरं चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं, याचं प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने अन्न आणि पाण्याची चव, म्हणजे पाण्याचं प्रॅक्टिकल घेऊ शकतो आपण इथे. पाण्याची चव तुमच्या अफर्मेशननी चेंज होणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला हील करणार आहे आणि इतरांना पण हील करणार आहे. हे सगळे प्रॅक्टिकल सेशन आपण इथून पुढे घेणार आहोत. ठीक आहे, पहिले आपण रेकीला समजून घेतोय. आता रेकीबद्दल कन्फ्युजन राहिलं नाहीये, क्लिअर झालं. जपानी चिकित्सा पद्धती आहे, जगामध्ये अनेको देशांमध्ये अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून वापरली जाते, भारतामध्ये पण वापरली जाते. फक्त गव्हर्नमेंटची मान्यता नाही आहे. आता मग मान्यता नाही तर प्रॅक्टिस करू शकतो की नाही करू शकत? प्रॅक्टिस करू शकतो 1001%. का? कारण जिथं नियम नाही आहे तिथे तुम्हाला कोणी अडवणारच नाही आहे. बरोबर आहे. आता भारतात नियम आहे, 18 वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या कमी मुलीचं लग्न नाही करू शकत. तेव्हा लग्न केलं तर तो गुन्हा आहे. 18 वर्षानंतर त्या महिलेने 40 वर्षाचं केलं तरी कोणी म्हणणार आहे का? त्याच पद्धतीने रेकीसाठी कुठलाही नियम नाही आहे. तर त्याच्यामुळे याला वयाचं बंधन नाही आहे, शिक्षणाचं बंधन नाही आहे. अगदी सहजतेने जेव्हाही ज्याही वयात तुम्हाला वाटतं, आज माझ्याकडे वयवर्ष 10 ते वयवर्ष 83-85 पर्यंत विद्यार्थी आहेत. माझे विद्यार्थी जे करून राहिले प्रॅक्टिस, स्वतःसाठी करून राहिले, इतरांसाठी करून राहिले. मेन म्हणजे म्हातारपणाचा एकटेपणा बऱ्याच लोकांचा कमी झालेला आहे की अकेले अब क्या करे. त्या लोकांना काहीतरी सुंदर काम मिळालेलं आहे. ओके. तर ही रेकी कशा पद्धतीने काम करते ते आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर रेकी एक जपानी चिकित्सा पद्धती आहे, सर्वव्यापी जीवनशक्ती. रेचा अर्थ सर्वव्यापी, कीचा जीवनशक्ती. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे जी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेवलच्या प्रश्नांचं समाधान देऊ शकते. कसं? व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेवलच्या प्रश्नांवर उत्तर देऊ शकते. सर्व धर्मपंथीय सर्व धर्मपंथीय तत्वचिंतक यांनी रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. ठीक आहे. सर्व धर्मपंथी म्हणजे याला धर्माचं बंधन नाही आहे, पंथाचं बंधन नाही आहे. फक्त आपलं जसं प्राण ऊर्जा, असं ऑक्सिजन म्हणते का, अरे तू या पंथाला मानतो, मी तुझ्यात प्रवाहित होणार नाही, असं आहे का? तू या धर्माला मानतो, तर सगळ्यांसाठी सेम आहे. सगळ्यांचा रक्ताचा रंग सारखा आहे. त्याच पद्धतीने ही रेकी ऊर्जा सर्वांसाठी समान आहे, जी कुणाला कमी किंवा जास्त असं नसतं. फक्त आपण तिचा उपयोग कशा उद्देशाने करतो त्यावर त्याचा रिझल्ट जो आहे तो डिपेंड असतो. आता बघा, हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये रेकीचा उल्लेख आलेला आहे. आणि त्यानंतर कमलसूत्र, भगवान बुद्धांचं कमलसूत्र ग्रंथामध्ये देखील दिव्य रेकीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून याचा उल्लेख आलेला आहे. आज भारतामध्ये अनेको ट्रेनर या रेकीला शिकवतात. पण कसं आहे, कोणी त्याला हनुमान रेकी बनवलं, कोणी गायत्री रेकी बनवलं, कोणी नारायण रेकी बनवलं. जी आहे ऊर्जा, ज्या कुठल्या ईश्वर, माझं काय म्हणणं आहे, ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता
त्यांची साधना करून तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करू शकता. बरोबर आहे. तुम्ही कुठल्याच एका धर्मपंथाला म्हणजे शिवशक्ती रेकीचंच नाव घ्यायचं किंवा नारायण रेकीचंच नाव घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता असं बंधन रेकीत कुठेही नाही. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्यांना प्रार्थना करून तुम्ही या रेकीची प्रॅक्टिस करू शकता. क्लिअर. या रेकीचे डॉक्टर ही इन्व्हेंट कोणी केली म्हणजे रिडिस्कवर कोणी केली तर डॉक्टर मिकाओ सुई यांनी केली. जपानचे डॉक्टर मिकाऊ सुई यांनी केली आणि यांनी या रेकी सोबत रेकीचे 5 सिद्धांत दिलेले आहेत. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी जे रेकी साधकांना वापरणं खूप गरजेचं आहे. तर 5 सिद्धांत म्हणजे 5 प्रिन्सिपल्स जे रेकीचे आहेत. तर पहिलं आहे त्यांनी एकच गोष्ट सांगितली जसं मी तुम्हाला म्हटलं गेल्या 24 तासात जेव्हा आज सूर्य उगवला 10 लाख+ लोकांनी टाटा बाय बाय केलं. आज आपण आहोत आपलं अस्तित्व आहे याचा अर्थ ईश्वराने काहीतरी चांगलं करण्यासाठी आजचा दिवस आपल्याला दिलेला आहे. तर मिकाऊ सुईंनी एकच सांगितलं जीवनाला 24 तासातच विभाग करायचा. 24 आवर्स मेरे लिए जिंदगी जीने के लिए आज काय दिवस आहे. तर रेकीचे तत्व त्यांनी फक्त आज के लिए काय म्हटलं केवळ आज के लिए फक्त आजच्यासाठी मी ते पाळणार. ठीक आहे. केवळ आज के लिए. आता आज के लिए म्हटलं तर मग 8 तास 24 तासापैकी 8 तास चांगल्या उत्तम आरोग्यासाठी झोप पाहिजे. मग 2 तास तुमचे नित्य सकाळचे कर्म आंघोळ आणि बाकीच्या गोष्टी 10 तास गेले. 8 तास तुमच्या कामासाठी तुम्हाला द्यावे लागतात जे तुमचं अर्थार्जनाचं कारण आहे. मग उरलेल्या याच्यात तुम्हाला नवीन काहीतरी डेव्हलप करायचं आहे. जाण्याला येण्याला लागणारा वेळ फॅमिलीसाठी द्यावा लागणारा वेळ महिलांसाठी स्वयंपाकासाठी लागणारा वेळ मुलांना नेणं करण्यासाठी लागणारा वेळ असा ठरलेला आहे. कोणातरी जवळ 1 मिनिट तरी जास्त आहे का. म्हणजे या जगामध्ये प्रत्येकाजवळ किती वेळ आहे. किती वेळ आहे 24 तास. 24 तास. ज्यादा नाही 1 सेकंद भी किसी पास कम नाही. ते एपीजे अब्दुल कलाम असो की छत्रपती शिवराय असो की तुम्ही आम्ही असो की रस्त्यावरचा पेक्षा सारे के बाद 24 घंटे. मग हे रेकीचे 5 तत्व आपल्याला आज के लिए उद्या नवीन दिवस आल्यावर परत तो संकल्प की नवा दिवस आहे नवी ऊर्जा आज के लिए मुझे 5 तत्व. पहिलं तत्व आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. आता मला सांगा सुजित सर तुमच्या हा जीवनात बोला. टेन्शन आहे त्याच्यासाठी रोज डोक्यावर हात ठेवून बसले 10 लोकांना तुम्ही तुमच्या चिंते सांगत बसली काहीतरी फायदा होणार आहे का. नाही, प्रश्न नाही सुटणार. कोणीही तर मग चिंता केल्याने काहीतरी फायदा होतो का. मग पहिला संकल्प आपल्याला करायचा आहे आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. नाही. हा रेकीचं पहिलं तत्व. दुसरं तत्व जे डॉक्टर मिकाऊसींनी सांगितलंय ते म्हणजे आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे. आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगते थोडं विचारपूर्वक ऐका. 2 गोष्टी मी आता सांगणार आहे. आता एक लक्षात घ्या या जगामध्ये एखाद्याने एखाद्याचा केलेला खून देखील हा रागातच झालाय की नाही सांगा. हो. डाव्याच्या बरोबर. रागातच झालेला आहे. त्या वर्तमानाच्या क्षणांच्या घटनांमध्ये तो व्यक्ती त्याच्या क्रोधावर नियंत्रण नाही देऊ शकला आणि म्हणून त्याच्या हातून एखाद्याचा जीव गेला. बरोबर आहे. आता तुम्हाला 2 गोष्टीपैकी पहिली गोष्ट बघा. एक लहान नर्सरी KG1 KG2चं मूल आहे. पहिली दुसरीचं तो घरी आल्यावर कोणाला शोधते पहिले. कुणाला शोधतो. आईला. आईला. असाच एक मुलगा एक दिवस घरी आला आणि आई आई करत घरात त्याला रोज सवय होती आईला शोधायची. हॉलमध्ये बॅग फेकली आणि सतत त्याला वाटलं आई किचन मध्ये असेल. किचनच्या दिशेने धावत गेला. त्यावेळेस आई भांडी घासत होती आणि आईच्या हातामध्ये सांडशी होती. घासताना तिच्या हातात सांडशी होती आणि त्याच दिवशी आईने नवीन बोन चायनाचा कपांचा सेट आणला होता. आता कप कितीचे असतील 300 400 600 1000 खूप झाले. त्यापेक्षा जास्ती महाग नसतील. त्या मुलाचा धक्का आईला भेटण्याच्या याच्यात कपांना लागला आणि कप खाली पडले. कप फुटले. आईच्या कानावर फक्त कप फुटल्याचा आवाज गेला आणि आईने हातात असलेली सांडशी मुलाच्या डोळ्यांनी भिरकावली. एका क्षणात ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली आणि एक डोळा
त्या मुलाचा कायमस्वरूपी निकामी झाला. आता मला सांगा, त्या आईला आपल्या मुलाला आयुष्यभराचं एका डोळ्याचं अंधत्व द्यायचं होतं का? पण ही घटना घडण्याचं कारण काय आहे? त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये त्या आईचा तिच्या रागावर नियंत्रण राहिलं नाही. तिने आपल्या मुलापेक्षा त्या कपांना महत्व दिलं. विचार करा, अशा किती गोष्टी होतात आपल्याकडनं, की आपण एक लक्षात घ्या, हे देह आणि या शरीर याच्यापेक्षा महत्वाचं काही नाही. तुम्ही नवीन बागायत तयार करू शकता नवीन जमिनीवर, पण नवीन प्राण तुम्ही निर्माण करू शकत नाही. आणि या जगामध्ये शरीराला जर इजा झाली तर ती बऱ्याच वेळा भरून काढली जात नाही. याचाच अर्थ काय? की रिस्पेक्ट, प्रत्येकाचा लहान असो मोठा असो रिस्पेक्ट करा. रागावर नियंत्रण करायचं. दुसरं तुम्हाला उदाहरण सांगते. एक सुंदर कुटुंब होतं, पती पत्नी 2 मुलं. आणि पत्नी हाऊसवाईफ होती, पण घराकडे 100% लक्ष होतं. मुलं हुशार होते. पती चांगल्या कंपनीत नोकरीवर होता. घरचं वातावरण एकदम छान आनंदी होतं. नियम होता की घरी रोज एकत्र जेवायला बसायचं. पण नेमकं काय झालं? एक दिवस ऑफिसमध्ये काहीतरी कमी जास्त झाले, ते घरचा ताण घेऊन पती घरी आला. नेमकं त्याच दिवशी पत्नीने ताटं वाढल्यावर चौघे जेवायला बसले होते आणि भाजी तिखट-मीठ काहीतरी कमी जास्त झालं असेल. आणि पतीने म्हटलं की मी एवढा दिवसभर राबतो आणि मला घरी आल्यावर नीट जेवायला भेटत नाही, एवढ्या दिवसाचं का तुला स्वयंपाक करता येत नाही का? पत्नीला राग आला की मी 24 तास मुलांचा अभ्यास स्वतः घेते, सगळं घरांचं नीटनेटकं करते, कुठल्याही कामाला बाई लावलेली नाहीये, मी सगळं स्वतः करते आणि एक दिवस भाजी कमी जास्त झाल्यावर खपवून घेत नाही का? पत्नीचाही पारा चढला आणि रागामध्ये एक एक दोन दोन शब्द बोलल्या गेले. पतीने समोरचं ताट फेकलं आणि पतीच्या गळ्याजवळ पोचले हात आणि 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. ती पत्नी गतप्राण झाली. 2 मिनिटामध्ये तो पती जेव्हा भानावर आला तेव्हापर्यंत सर्व संपलेलं होतं. 2 मुलं अनाथ झाली त्या माणसानी. तो कारण खुनी प्रवृत्तीचा नव्हता. त्या क्रोधातनं ती घटना घडली होती आणि म्हणून त्यांनी स्वतः पोलिसांना फोन करून स्वाधीन केलं. पण तोपर्यंत त्या रागामुळे एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. बरोबर. आणि म्हणून विचार करा, दुसरा संकल्प, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. कोण कोण करताय? पहिला संकल्प आपण केला, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. जीवन फक्त आज मध्ये जगायचं आहे. कारण गुजरा हुआ कल हम बदल नहीं सकते, आने वाले कल को बदलने के लिए अभी काम करना है. वर्तमानातच कामं करायची आहेत. मग वर्तमानच्या क्षणांमध्ये आपल्याला अशी एनर्जी द्यायची आहे की आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. आजच्या क्रोध दिवशी चिंता कर. नाही. दुसरा संकल्प. तिसरा संकल्प रेकी आपल्याला म्हणते कि ईमानदारी से मैं अपनी उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगी. आता मला सांगा, या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीने आपले काम जर का इमानदारीने केले, प्रत्येक व्यक्तीने आपली काम इमानदारीने केले, तर जीवनामध्ये आनंद निर्माण होईल की नाही होईल? हो. बरोबर आहे. जसं एखाद्या डॉक्टरनी इमानदारीने त्यांचं काम केलं तर जर नाही होतील. आता नुकतीच एका डॉक्टरला गुजरातची अटक झाली. गरज नसताना 60 लोकांचे ऑपरेशन करून त्या व्यक्तीने स्टेन टाकला पेशंटमध्ये. आता त्या डॉक्टर गजाआड आहे. पण विचार करा की इमानदारीने जर काम केलं असतं तर अशी वेळ आली असती का प्रामाणिकपणे? दुसरी गोष्ट, जर का आपण एखाद्या महिलेने स्वयंपाक करायचा आहे, तो 2 पदार्थ कमी करा, पण पूर्ण आनंदाने करणं गरजेचं आहे. नाही तर काय होईल? परत तुमच्या विचारांचे, नकारात्मक विचारांचे व्हायब्रेशन अन्नाद्वारे तुमच्या मुलांपर्यंत पोहोचतील. मग तुम्ही म्हणतात की देवानी आपल्याला जे सुंदर बाळ दिलं होतं ना हातात, ज्याला काहीच समजत नव्हतं, जो मातीचा गोळा होता, आज हा राग करायला कसा का लागला? त्या बाळाने राग, चिंता, द्वेष कुणाकडून शिकला सांगा थोडस. आपल्याकडूनच. बरोबर आहे. आपल्याकडूनच या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांनी शिकलेले आहे. म्हणून मुलांना बदलवायचं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला बदलावं लागेल. कारण वडिलांना म्हणजे एखाद्याचा फोन आला किंवा दारावर कोणी आला, सांग रे बाबा घरी नाहीये, खोटं बोलायचं. तर बोलण्याची सुरुवात कळत नकळत आपल्याचकडून मुलांची झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले
आजच्या दिवस जे काही तुमची जबाबदारी आहे, म्हणजे शिक्षकांनी जर उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, इंजिनियर डॉक्टरांनी आपलं काम व्यवस्थित केलं, प्रत्येक मजुरापासून सगळ्यांनी जर व्यवस्थित काम केलं तर योग्य होईल की नाही होईल. खूप त्यानंतर छान. अपने माता पिता, अध्यापक, बुढे यांचा सन्मान करायचा, आपले शेजारी नातेवाईक. आता विचार करा, आपल्याला नाते जपण्यात खूप सुंदर आहे. मान्य आहे, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला असेल, जीवनामध्ये निगेटिव्हिटी पसरवली असेल, पण जर का तुम्ही त्या व्यक्तींमध्ये, जसं फणस वरून काटेरी दिसतं पण आतमध्ये त्याच्या आतमध्ये गर मऊ. असतं. आणि म्हणून तुम्हाला सांगते की काटेरी स्वभावावर जाऊ नका. बऱ्याचशा लोकांना प्रेम व्यक्त करता येत नाही, आणि आजकालच्या पुरींना प्रत्येक दिवसातनं 4 वेळा प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती लागतो. हम्म. जर एका दिवसात एखादा टाइम चुकला तर दुसऱ्या दिवशी तुझं माझं जमेना असं होऊन जातं. ही आजच्या घडीची म्हणजे परिस्थिती आली आहे. अरे पण समोरच्या व्यक्तीवरही जबाबदाऱ्या आहे, लग्नानंतर अधिक जबाबदाऱ्या वाढतात, तर थोडा त्याही गोष्टींनी विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर सुजित सर आणि काजल शिंदे मॅडम, काजल शिंदे मॅडम अनम्यूट करा, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. चप्पल बूट वगैरे घालता का? हो. हो, घालतात. आतापर्यंत किती चप्पल बूट घालून तुटले? बरेच झाले. भरपूर. अनगिनत. आणखी हो नाही. हो. आता आपण जे काही आपलं वय आहे आता, या वयापर्यंत कितीतरी चप्पल बूट सँडल आपण घातले, तुटले. त्या चपलेने काय केलं बघा, पावसाचा चिखल तिने सोसला, घेतला त्याचं तिची थंडी पण जर उन्हाचे चटके पण आपली शक्यच चप्पल, तिनेच घेतलंय. बरोबर आहे. आणि काटा जरी कधी पायात रुतला ना, तो परत घेतलं. बसतो, आणि तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असेल तर पायाला बसतो. आणि बसतो. आणि त्या अनेक जी एक साधी चप्पल आपल्यासाठी एवढं करते, आपण तिला थँक्यू म्हणत नाही. नाही. बरोबर आहे, आपण थँक्यू म्हणत नाही. आणि म्हणून एकच रेकी सांगते की छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी वस्तूंना सुद्धा थँक्यू म्हणा आणि व्यक्तीला सुद्धा थँक्यू म्हणा. मग जेवढी चप्पल तुमच्या कामाची आहे ना, तेवढीच बघा आपल्या आजूबाजूला असलेले आपल्या घरातले लोक कितीतरी आपल्या मुलाचे आहेत. जसं बऱ्याचशा कुटुंबांमध्ये सासू सासऱ्यांना बद्दल तणाव असतो. आता मला सांगा, ते दोघे नसते तर तुमच्या आयुष्यातला जोडीदार तुमच्या सोबत असतात का? बाकी त्यांचं हम्म. काय वाईट नाही, पण त्या व्यक्तींमुळे तुमच्या आयुष्यात आज एवढा मोठा, आणि त्या व्यक्तीला एवढं मोठं शिक्षण देणं, एवढं मोठं घडवण्याकरता त्या माय माऊलीने किती रात्र जागून काढल्या असतील. याचं तुम्हाला एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला आज सांगते. एका घरामध्ये सुंदर घर होतं, पती पत्नी, मुलगा आणि आजोबा, असे 4 लोक राहत होते. एक छोटासा मुलगा. आणि त्या घरातले जे वृद्ध होते ना, ते थोडेसे 65-70 कडे होते, आणि चालायला थोडस जमत नव्हतं, आधार घ्यावा लागत होता. आणि म्हणून घरच्यांनी त्यांना काठी दिली होती चालण्यासाठी, काठीच्या आधाराने चालायचं. पण आता म्हातारा माणूस एखाद्या दिवस हॉलमध्ये टीव्ही पाहायची इच्छा झाली, तर आले एक दिवस हॉलमध्ये, पण हॉलमध्ये येताना त्यांनी ते विसरून गेले की त्यांनी डोक्याला तेल लावलं होतं, आणि ते तेल त्यांच्या बोटांना होतं, हातांनी, आणि भिंतीचा आधार घेत घेत आले, तर त्यांच्या बोटाची ठसे त्या भिंतीवर उमटली हॉलच्या. पत्नीला आला राग, त्या घरच्या सुनेला. पती जेव्हा ऑफिसवरून आले, बघा म्हणे तुमच्या वडिलांनी काय करून ठेवलं, अख्ख्या भिंतींवर तेलाचे डाग काढून ठेवले, एवढा महागाचा कलर आहे खराब करून ठेवला. सांगा तुमच्या वडिलांना, काठी दिली आहे त्याच्याने वापस आहे, बाहेर यायचं, विदाऊट काठी यायचं नाही. बिचारा तो दिवसभराचा थकलेला होता, गेला बाबांकडे. बाबा म्हणे तुम्हाला काठी घेऊन दिली आहे ना, हॉलमध्ये यायचंच आहे तर काठी घेऊन या, असं मुलगा म्हणतो. वडील आतून खचतात, आणि त्याच्या पुढे 15 दिवस ते बाहेरच येत नाही. 15 दिवसात त्यांची जीवन यात्रा संपते. आणि जेव्हा सगळं अंत्यविधी वगैरे सगळं होतात, घराचं रंगरंगोटीचं काम जेव्हा चालू होतो, तर त्या घरातला जो नातू असतो, तो म्हणते तुम्ही सगळ्या घराला कलर करा, पण हे फिंगरप्रिंट मिटवायचे
नाही, नाही. आजोबांची शेवटची निशाणी आहे. या फिंगरप्रिंटला बघून मला माझे आजोबा माझ्या जवळ आहेत अशी भावना येते. त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा काही ऐके नाही. शेवटी पेंटरनी म्हटलं की ठीक आहे, मी याच्या समोर आजूबाजूला नकाशे करून देते, ओळखायला येणार नाही आणि तुमची भिंत छान करून देतो. त्यानंतर तो मुलगा लहानाचा मोठा होत गेला. 2-4 वेळा जेव्हाही कलर झालं, त्या घरामध्ये तीच पद्धत कायम राहिली. फिंगरप्रिंट सोडून बाकीच्या वेल फुलं काढून त्या फिंगरप्रिंटला जतन केलं गेलं. पुढे या लहान मुलगा मोठा झाल्यावर त्याचं लग्न झालं. त्याला एक मुलगी झाली आणि आता त्या मुलाचे वडील आजोबा झाले, त्याच वयात पोचलेले होते. एक दिवस ती मुलगी हातामध्ये एक सर्टिफिकेट घेऊन आली आणि मेडल घेऊन आली आणि आजोबांना म्हणते की आजोबा, मला आज बक्षीस मिळालं बघा. ते आजोबा विचारतात कशासाठी? मी ड्रॉइंगच्या याच्यात आपल्या भिंतीवर असलेलं हे चित्र काढलं होतं आणि त्या चित्रामध्ये माझा नंबर आला, कारण चित्र फक्त काढायचं नव्हतं, तुम्ही काय काढलं हे सांगायचं पण होतं. आणि मी आपल्या आजोबा या फिंगरप्रिंटची गोष्ट मी माझ्या मॅडमला सांगितली आणि मॅडमनी मला या चित्रासाठी पहिला क्रमांक दिला. ते ऐकून त्या आजोबा झालेल्या मुलाला वा वा. खरंच. वाईट वाटतं आणि ते उठायचा प्रयत्न करतात आणि तेव्हाच त्यांचा मुलगा त्यांना आधार बनतो. यांनी काय म्हटलं होतं आपल्या वडिलांना? हॉलमध्ये यायचंय, काठी घेऊन या. काठी घेऊन या. आणि त्यांच्या मुलांनी काय केलं? वडिलांची काठी स्वतः. आता तेव्हा त्यांना वाटतं की जर हाच आधार त्यावेळेस मी माझ्या वडिलांना दिला असता, तर कदाचित माझे वडील काही दिवस अजून माझ्या सोबतीला असते. आयुष्य खूप कठीण नाही आहे. त्याला आपण आपल्या कृतींनी आणि विचारांनी कठीण केलेलं आहे. खूप खूप आयुष्य खूप खूप सुंदर जगता येऊ शकतो, पण आपण विचार करा की कुठे चुकतो. न्यूक्लिअर फॅमिली झाले आहेत, खूप छोटे. आज लिटरली सांगते, कधी कधी तर विचार येतो की उद्या आपल्या मुलांना काका मावशी म्हणजे माझ्या नाते पुढच्या पिढीला, म्हणजे याच्या नंतरच्या पुढच्या पिढीला समजणारही नाही, ज्यांच्याकडे एक आहे संपलेत नाते. मग त्या मुलाला शेअरिंग जमत नाही, केअरिंग जमत नाही. आणि आपण कुठल्या जगात जगतोय खरंच सांगा? करोडो रुपयांनी तुम्ही कौटुंबिक लेवलचा आनंद घेऊ शकता का? आहे का इथे कुणीतरी? जर तो आनंद घेता आला असताना, कोरोना काळामध्ये अमेरिकेतला एक 7 स्टार हॉटेलचा मालिक जेव्हा त्याच्या कुटुंबातले 5 लोक मृत्युमुखी पडले, सगळा पैसा बॅगांमध्ये भरून टेरेसवरनं उडवला आणि स्वतः उडी मारून स्वतःची जीवनयात्रा संपवली. पैशाने सगळं काही होत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगते, आपल्या जवळ 4-5 लोक तरी असे असायला पाहिजे जे जवळचे. फेसबुक फ्रेंड नाही म्हणत आहे मी, जवळचे, की तुम्ही कुठेही असाल, कितीही कष्टात असाल, तरी ती व्यक्ती तुमच्या धावून आली असते. म्हणून नात्यांना जपायला शिका. आधीच्या काळामध्ये एका भावाची जर नोकरी गेली तर दुसरा भाऊ खंबीरपणे त्याला आधार द्यायला उभा आता असायचा. आता एका भावाची गरिबी पाहून दुसरा भाऊ, वा जाऊ दे ना, त्याच्या हो. मानतोय आपण. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये इतके आपण कमी पडतोय का? विचार करा. रियालिटी आहे. आज कोर्टासमोर वाटण्यांसाठी एकमेकांना मारणारे भाऊ, चांगलं. जावा, तुम्हाला व्हिडिओ व्हायरल होतात, तुम्ही बघताय कोर्टासमोर चालू असलेले धिंगाणे. खरोखर हे आपले संस्कार आहेत का? वसुदैव कुटुंबकम म्हणणारी आपली संस्कृती आज कुठल्या वाटेला जात आहे? आणि म्हणून आपल्याला नात्यांमध्ये आणि कुटुंबामध्ये नवा प्रेमाचा झरा जर द्यायचा असेल ना, तर ही रेकी ऊर्जा आणि रेकीचे 5 तत्व तुमच्या जीवनाला संपूर्ण आनंदाने व्याप्त करणार आहे. कोण कोण रेडी आहे इथून पुढचं जीवन या 5 तत्वांसोबत? आणि फक्त आज केलीये रेकीचे 5 तत्व आणि फक्त आज केले, ओनली फॉर टुडे वापरणार आहे. कारण प्रॅक्टिस आहे. असं नाही जसा कालचा दिवस तुम्ही जगत होता तसाच आजचा जर जगलात तर काही फायदा नाही. पण जसा कालचा दिवस जगत होता त्याच्यापेक्षा आज जर काही तुम्ही रेकीची 5 तत्व चांगलं. वापरली, जीवनाला आनंद दिला, तर आयुष्य चांगलं होऊ शकेल की नाही होऊ शकेल? काय वाटतं काजल मॅडम? इट इज पॉसिबल और नॉट पॉसिबल? पॉसिबल. नक्कीच होऊ शकतं. नक्की म्हणजे नक्कीच होऊ शकतं. नक्कीच. आणि म्हणून इथून पुढे माझा एकच तर उद्देश, मी एवढं जीव तोडून शिकवते कारण काउन्सिलिंगच्या केसेसमध्ये मी अशा केसेस बघते हो मॅडम, की
म्हणजे एक तर ते आई वडील, जे आई वडील रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवतात, आज 17-18 वर्षाच्या मुलाला घाबरायला लागलेत आई वडील. त्यांनी काही चुकीचं करू नये म्हणून आई वडील स्ट्रेसमध्ये राहतात. त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त त्याला देतात, ते जास्त जास्ती देतात आणि म्हणून प्रॉब्लेम झाले. मला सांगा माझ्या बहिणींनो, आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी दूर ठेवून तुम्ही आनंदी होता का? किंवा नाही. त्या लाखो रुपये कमवले तर त्याच्या पैशानी तुम्ही आंतरिक समाधानी व्हाल का? फक्त त्याच्या पैशानी, की तो तुमच्या नजरेसमोर आहे, सकाळी कामावर जातोय, संध्याकाळी येतो आहे, तो त्याच्या कुटुंबामध्ये आनंदी आहे, हे बघून तुम्हाला जास्त आनंद होईल. कशाने आनंद होईल सांगा? तो कुटुंबात त्याच्या सुखी कुटुंबाला असल्यानंतर. तुमच्या नजरेसमोर जर तो दिवस रात्र दिसतोय, 2 पैसे कमी आल्याने फरक पडत नाही. कारण तुम्हाला सांगते, माझ्याकडे एक फॉरेनचं काउन्सिलिंग चालू होतं आणि इथे त्यांचा 2 BHK चा फ्लॅट होता मुंबईला, चांगला फ्लॅट, आणि अमेरिकेमध्ये 90,000ची की काहीतरी एक छोटीशी खोली होती मंथली रेंटनी. अरे जेवढा पैसा तुम्हाला इथे तुम्ही त्या जगू शकता, तिथे तुमच्या गरजाही पूर्ण होत नाही. काय स्वाती मॅडम, बरोबर की नाही? तिथे जगायला बरोबर. जास्ती पैसा लागतो की नाही लागत सांगा? अनम्यूट करा बरं. दुसऱ्या देशांमध्ये जगायला जास्ती पैसा लागतो की नाही लागत? माईक माईक ऑन करा. आताच ते बरोबर, रियालिटी माहिती आहे सगळ्यांना की तिथे खूप पैसा लागतो. आता नुकताच आमच्या एक बाजूचे एकुलता एक मुलगा हायर एज्युकेशन झाला आणि नोकरीसाठी खूप लांब म्हणजे नेदरलँडला गेलाय. आता विचार करा, इथे रिटायर्ड झालेले वडील आणि आईच्या गुडघ्यांचा त्रास आहे अशी आई आहे. एकुलता एक पोरगा, दोन्ही मुली अजून बँगलोर पुण्याकडे लग्न होऊन. आता जर या आई वडिलांना जर मेडिकल इमर्जन्सी आली, येऊ नये पण आली, तर मग त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी कोण आहे त्यांच्याजवळ? बँगलोर पुण्याला असलेल्या मुली की दुसऱ्या देशात असणारा मुलगा? मग तुमच्या जेवढं तुम्ही समर्पण केलं, कष्ट केले, मुलांना शिकवण्यासाठी आणि बाहेर पाठवलं, नेमका काय फायदा झाला सांगा बरं त्याचा? काय वाटतं? नाही. आपली जगण्याची संकल्पना चुकते. कोणत्या स्पर्धांमध्ये पोरांना टाकून राहिले, लहानपणी एक अभ्यास शिकवून राहिले, इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावून दिले, अजून कशा आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स मध्ये टाकून राहिले. अरे त्या मुलाला उमलण्याचं वय असतं, हळूहळू बहरण्यासाठी आधीच तुम्ही एवढे बर्डन देऊन टाकता लहानपणी की त्याची वाढच खुंटून जाते. कधी विचार करतोय आपण की त्या मुलाने नाही म्हटलं मला कॉम्पिटिशन मध्ये जायचंय, तुम्ही त्याच्या मागे कॉम्पिटिशन लावलेत आणि म्हणून आज दर 1 तासात एका मुलाची आत्महत्या होते. हा आकडा आहे भारतातला. थोडा विचार करा, त्यांनाही मोकळं, त्यांना काय पाहिजे, त्यांची खरोखर आवड आहे का? आज 50% मुलं आई वडिलांना वाटतं म्हणून ऍडमिशन करतात. तिथे त्यांचा होणारा मानसिक त्रास सांभाळायला आपण नसतो. इज इट रिअल ऑर नॉट? काय वाटतंय? आणि रेकी Yes. पद्धतीने जर जीवन जगाल ना, काय रोहिणी अलकरे मॅडम सांगा बरं काय वाटतंय? माईक ऑन करा. काय वाटतंय? अगदी बरोबर आहे मॅडम. कोणत्या स्पर्धेत टाकतो आपण मुलांना? कधी त्यांच्या मनाचा विचार केला की त्या एवढूशा पोरावर एकीकडे म्युझिकचा क्लास, एकीकडे अबॅकसचा क्लास, एकीकडे वेगळ्या कॉम्पिटिशन, That's- शाळेचा अभ्यास, ट्युशनचा अभ्यास, that's- त्या लहान लेकरांनी, आणि एवढ्या स्पर्धा देऊ नये तो तुमच्यापासून तुम्ही त्याला एवढं दूर करून टाकता की अटॅचमेंट संपून राहिले. पुढच्या हायर एज्युकेशनच्या नावावर ती अटॅचमेंटच उरत नाही. तो शिकून परिपूर्ण होऊन येईपर्यंत तो मनाने तुमच्यापासून खूप लांब गेलेला असतो. आणि म्हणून आज आणि कुटुंब टिकूनच नाही राहिले. तुम्ही विचार करा, भारतात होत नव्हते त्याच्यापेक्षा कितीतरी मल्टिपल घटस्फोट व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आज कुटुंब टिकवणं पण कठीण झालेलं आहे. कारण मधल्या काळामध्ये आपण जे घरकाम करतो त्या घरकामाला आपण काय केलेलं आहे, नोकरांनी करायचे कामच आहेत असा दर्जा देऊन टाकलेला आहे. मग या मानसिकतेमध्ये कुठली तरी मुलगी वेळ पडल्यावर घरकाम करेल का? कारण आपण तिला कालच आयुष्यात फर्स्ट टाइम आम्हाला
31st पार्टीला जायचा योग आला. पण आज मला 4 वाजता उठून मेडिटेशनचा तयारी करायची होती आणि त्याच्यामुळे मी रात्री लोक 10 वाजता तिथे जात होते, आम्ही 10 वाजता तिथून परत निघालो. पण तिथे ज्या तरुण पिढी बघितली, त्या तरुण पिढींचे कपडे गुडघ्यांच्या वर, रात्रीची वेळ 1 वाजेपर्यंत ती पार्टी चालणार होती. विचार करा कुठल्या संस्कृतीमध्ये. आणि निश्चितच ते त्या मुली आईवडिलांना सांगून आलेल्या नव्हत्या किंवा बाहेर शिक्षणासाठी जे पाठवलेले मुलं मुली होते ना, ते ग्रुप वाटत होते. मग विचार करा की जर ते तुमच्या जवळ असले तर 2 संस्कार शिकले असते. मध्यंतरी पुण्याची एक रील व्हायरल झालेली होती. 11वीच्या मुली, 16, 17, 18 वर्षाच्या मुली होत्या आणि पूर्ण ड्रग्जनी बेशुद्ध अवस्थेत रात्रभर Yes. सारख्या परिसरात पडून होत्या आणि त्यांना शुद्ध सुद्धा नव्हती. दॅट वॉज द रियालिटी. समाजामध्ये सांगायला काही उदाहरणं तर आम्ही लाईव्ह प्लॅटफॉर्मवर बोलू शकत नाही काउन्सिलिंग मध्ये. आणि म्हणून आपल्या मुलांना वेळ देणं, भलेही थोड्या फॅसिलिटी कमी द्या, 50,000च्या जागी 10,000चा मोबाईल द्या, पण तुमचा वेळ द्या. तुम्ही काय करता, तुम्हाला वाटतं की फॅसिलिटी दिल्याने सगळं होतं, पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे टीन मध्ये मुलांना एकटं सोडू नका. जेवढे पालक त्यांना एकटं सोडतात तेवढेच प्रॉब्लेम पुढे क्रिएट होतात. आणि मी फक्त मला जर नुसतं रेकी शिकवायची असते, मी एवढा वेळ दिला नसता. मी बाकीच्या माझ्याच विद्यार्थ्यांसारखा 5 दिवसात क्लास संपवला असता. पण क्लास संपवणं माझा विषय नाही आहे. याच्यातनं जर जेवढे आता समजा 240 लोक प्रेझेंट आहे, त्यांच्यापैकी 40 लोकांना जरी माझं मत पटलं किंवा 4 लोकांनाही पटलं, मी जिंकले. हो कारण मॅडम. एकदम समज बदलणार नाहीये, त्याला एक टप्प्याटप्प्याने काहीतरी करायचंय. एक लक्षात घ्या, रामकृष्णही आले गेले, त्याहूनही जग का ओसची पडले. किती लोक आहेत जे एकटे राहून राहिलेत घरी म्हातारपणात, मुलं घरात नाहीये. काय आहे मीना मॅडम तुमची मानसिकता सांगा. तुम्ही जीवन जगताय की एक एक दिवस काटून राहिले अशी अवस्था आहे. आर यू हॅपी रिअली? माईक ऑन करा. बघा तिथे बटन, माईकचं अनम्यूटचं बटन आलं असेल. मॅडमचा माईक ऑन होत नाहीये, पण त्यांनी मानेने तेव्हाच सांगितलं. आणि म्हणून तुम्हाला सांगते की जेवढा वेळ आपण बाहेरच्या जगात द्यायला लागलेलो आहे. आमच्या घराच्या पासून जुना बायपास आहे. त्या बायपासवर एकही दवाखाना नाही आहे 4 किलोमीटर मध्ये, पण मोजून 16 ते 17 बार आहे आणि मंगल कार्यालय आहे 16-17. विचार करा, जर कुटुंबाला वेळ देत असता, कुटुंबासाठी आनंद, तर तिथली गर्दी वाढली असती का? कुठे जातोय माझा समाज? बोला मीना मॅडम, आनंदी आहात का तुम्ही? नाही नाही. आहे ना, रोजचा दिवस त्या वेदनांमध्ये जगताय की नाही? हो. आणि जे कष्ट तुम्ही अगदी लग्नापासनं मुलांना घडवून त्यांच्या लाईफ मध्ये सेटल होण्यासाठी केले, जे तुम्ही आज आत्ता जीवन जगताय त्याच्यासाठी केले, की एक सुंदर आपलं कुटुंब राहतील, आपले मुलं आपल्या सोबत असतील, नातवंड आपल्या सोबत असतील आणि त्यांच्यासोबत आपण आनंदित जगू, हीच अपेक्षा होती? हो. आज एकटेपणा का बरं? आणि या एकटेपणाला जबाबदार कोण आहे? कोणी दूर पाठवलं त्यांना? आपणच. स्वतःच गेले ते लोक. विचार कर, आपल्याला कळतच नाही. आपण मुलांना दोष देतो की आपले मुलं आपल्यापासून दूर झाले, पण शिक्षणाच्या नावावर, नोकरीच्या नावावर आपण पहिले शहर सोडायला लावलं, मग राज्य, मग देश. देश. नाही मॅडम, आमच्या छत्तीसगडमध्ये काही प्रोग्रेस नाही आहे, म्हणून तो चालला गेला इथून. मॅडम तुम्ही पण जायचं होतं ना सोबत. तुम्हाला माझं उदाहरण सांगते. माझे हजबंड MP मधले होते आणि माझ्या हजबंडचं हायेस्ट स्वप्न काय होतं? एका ताटामध्ये वरण भात भाजी पोळी असं जेवण मला भेटावं, हे त्यांचं हायेस्ट ड्रीम होतं. म्हणजे गरिबीची अवस्था किती असेल विचार करा. माझ्या सासू सासऱ्यांनी कधी उपाशी राहून, कधी काय, जेव्हा त्यांना नोकरीचा कॉल आला, 50 रुपये अर्ज करायला नव्हते. जेव्हा त्यांना पेपरमध्ये ती बातमी बघितली की इथे इथे रिक्वायरमेंट आहे, तर 50 रुपये तेव्हा माझ्या सासूबाई 4 घरी फिरले, तेव्हा 50 रुपये त्यांच्याकडे आले होते.
एमपीतल्या छोट्याशा खेड्यात राहत होते. 2 वेळच्या जेवणाची सोय नव्हती. लग्नानंतर 3 वर्ष माझ्या हस्बंडला पगार नव्हता. पण माझ्या हस्बंडने एकच ठरवलं, ज्या दिवशी मला नोकरी लागेल. आता तो आमचे परिश्रमाचे दिवस होते की त्यांचा पगार चालू झाला नाही नोकरीचा. पण ते इन बिटवीन आमचं लग्न झालं आणि सासू सासरे आणि आम्ही दोघं 4 जण पगार चालू नसताना सोबत राहिलो. अगदी त्यांच्या शेवटच्या श्वासांपर्यंत सासू सासऱ्यांच्या सगळं केलं आम्ही. त्याचं जे समाधान आहे की त्याचा आनंद मला आज मिळतो की कोणी हे म्हणू शकत नाही की आम्ही त्यांचं केलं नाही. पगार नव्हता, आम्ही इकडून तिकडून ऍडजस्ट केलं, माझ्या बाबांची मदत झाली, पण ते 3 वर्ष आम्ही तसे काढले. येणार तब्येतीचा प्रॉब्लेम, पण कधीच त्यांना दूर एक दिवस आहे म्हणजे तो मेटॅडो असतो ना सामान आणण्याचा लोडिंगचा, आमच्याजवळ पैसेच नव्हते. आम्ही नागपूरवरनं अमरावतीला त्या मेटॅडोत आलो. समोर सासू सासऱ्यांना बसवलं ड्रायव्हर जवळ आणि आम्ही मागे त्या सामानासोबत 3 तास लागायचे तेव्हा नागपूर अमरावती 3.5 तासाचा प्रवास करून त्या परिस्थितीत आलो. पण त्यांना वेगळं ठेवलं नाही. एक लक्षात घ्या, जवळ ठेवणं, बाहेर दूर जाणं हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण कसे संस्कार दिलेले आहेत, वेगळं किती केलेलं आहे. विचार करा, कैसे भी जियो, क्यों करना है ये सब, क्यों बदलाव चाहिए, कैसे भी जियो, इस जिंदगी को एक दिन डी एंड लगना है. बदल सकते क्या ये सत्य? प्रत्येकाला सत्य. केव्हा काळी नाही. लहान वयातील, मोठ्या वयातील, म्हातारपणातील, कोणी 40 वर्ष जगते, कोणी न्यूबॉर्न बेबी 2 दिवसात जाते किंवा जन्मता एखाद्याचा अंत होतो, एखाद्याचा मातेचे. मी सेकंड इयरला असताना एक लेख लिहिला होता सकाळ पेपरमध्ये, असा हा जीव मृत्यू लांबला पण थांबला. का आज विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे पण मृत्यूला लांबवू शकली, थांबवू शकली नाही आहे. ही सत्यता आहे. मग आपण कुठल्या स्पर्धेत धावतोय, कशासाठी काय करतोय रोजचा दिवस. अरे रोज जगताना असं वाटलं पाहिजे की येस, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग थँक्यू. आय वॉन्ट. त्याला कंप्लेंटच करतो, काय नाही आहे त्याच्यावरच फोकस करतो. आयुष्य खूप सुंदर आहे आणि जेव्हा तुम्ही डीप लेवलवर या रेकीला आपल्या जीवनामध्ये आणाल, आज के लिए मुझे चिंता नहीं करना है या पद्धतीने जगाल, आज के लिए मुझे क्रोध नहीं करना है या गोष्टीला समजाल. आज माझ्यावर ईश्वराने जी कृपा केलेली आहे की माझे 2 हात काम करत आहे, डोळ्यांनी मी बघू शकत आहे, कानांनी मी ऐकू शकत आहे, थँक्यू म्हणायला शिका. एक लक्षात घ्या की जीवन खूप सुंदर आहे हो. तिला कसं जगायचं ते शिकवणारी कला म्हणजे रेकी आहे, जिला आजपासून आपण आत्मसात करतोय. रेकीचे 5 तत्व हे आजपासनं आपलं जीवन असलं पाहिजे. या सुंदर आयुष्याला अधिक सुंदर आपण या ऊर्जातनं निश्चितच करू शकतो. खूप सुंदर आहे आयुष्य. ओके, सो या 5 तत्वांसोबत जगायला सुरुवात करा. काही हरकत नाही मीना मॅडम, रोज एक व्हिडिओ कॉल करा, रोज एक कॉल करा. लिटरली सांगते की जे दूर आहेत ना, मी सगळ्यांना म्हणते की काही परिस्थितीनुसार आज शक्य नाहीये की आपण एकत्र राहू शकू, पण एक कॉल तुमचा झाला पाहिजे. रोज करतो. तेच म्हटलं, एक कॉल. ते त्याच्यातही भाग्य आहे, कारण आज बरेचसे असे लोक आहे की आई वडिलांना कॉल सुद्धा करत नाही. तर त्याच्यात तुम्ही ते भाग्य समजा प्रत्येक वेळेस, कारण आज काळ बदललेला आहे, विचार बदललेले आहे. एकदम सगळे बदल आणि सगळा चेंज आपण नाही करू शकत. छोट्या छोट्या गोष्टींमधनं करावं लागेल. एकमेकांशी संवाद, आणि तो संवाद कसा माहितीये का, आज आपण बोलतोय पण त्याच्यातनं भावनाच नष्ट झालेल्या आहे. तर तो संवाद नसावा, तो बघा सगळ्यात महत्वाचा शब्द सहभावनापूर्वक संवाद. आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोचल्या गेल्या पाहिजे. आपण पती पत्नीचं इतकं सुंदर नातं असतं, पण त्या नात्यांमध्येही बरेच लोक काय करतात, गृहीत धरतात की समोरच्याने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि कालांतराने आज बऱ्याचशा म्हणजे आपण पेपरला वाचतो की आज मागच्या वर्षी ज्या भयानक निळा ड्रम वगैरे अशा काय काय घटना आल्या, त्या का आल्या, कुठे गेलं ते प्रेम. जिथे 7 जन्माच्या शपथा घेतल्या जातात त्या देशामध्ये अशा गोष्टी होतात, जिथे सावित्रीने यमाकडनं आपल्या पतीचं प्राण आणलं. त्या देशात जर अशा घटना व्हायला लागल्या तर कुठे चालली आपली संस्कृती? थोडा विचार करा. त्याला कारण आहे की आपण नाते तर जोडतो, पण अपेक्षा एवढा करतो त्या नात्यांमध्ये की सरेंडरची भावनाच नसते. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने त्या नात्यांसमोर सरेंडर व्हाल, अपेक्षा असते का? नाही. आज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे
लंडन इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हर पेजवर माझा फोटो आहे. पण हे सगळं असताना आजही मी हसबंडला ताट वाढून देण्यापासनं, त्यांचा रुमाल, कपडे हातात देण्यापासनं, टिफिन गाडीपर्यंत नेण्यापासनं काम करते. इतक्या बिझी शेड्यूल मधनं पण. का? नातं महत्वाचं आहे. पैसा नातं. जर छान. मी नेहमी सांगते, व्यक्ती महत्वाचा असेल, चुकांना विसरा, आणि चुकांना पकडून ठेवायचं असेल तर व्यक्तीला विसरायची तयारी ठेवा. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे तुम्ही बघा. आणि म्हणून समोरचा व्यक्तीला प्रेमानेच आपण जिंकू शकतो. ती तुमची जोडीदार असेल, पत्नी असेल, पती असेल, आपल्या घरात राहणारे बाकीचे नातेवाईक असेल. मालक बनने की कोशिश मत करो. आपण काय करतो, हक्क गाजवतो, आणि तो हक्क गरजेपेक्षा एवढा जास्त होऊन जातो की नाते तुटायला लागतात. आज माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी ज्या केसेस येतात, अक्षरशः 20 वर्ष लग्नाला होतात, 25 वर्ष, तरी देखील आपण एकमेकांना समजू शकत नाही. मग एवढे वर्ष सोबत राहून काय फायदा, जर एकमेकांच्या मनाला तुम्ही समजू शकत नाही. रिस्पेक्ट करा त्या नात्यांचा. ज्या दिवशी तुमच्या नात्यांमध्ये 3च गोष्टी लागतात, प्रेम, विश्वास आणि आदर. आज प्रेमाच्या संकल्पना गिफ्ट मध्ये बदललेल्या नाही. पैशानी कुठलेही प्रेम विकत घेता येत नाही. पैशानी वस्तू, ते क्षणिक आदान प्रदान राहील. मैंने इसको ये दिया वो भी. पण जर खरा प्रेमाचा झरा त्या नात्यांमध्ये व्हायला लागला ना, तुम्हाला 1 रुपयाची गरज पडत नाही आनंद निर्माण करण्यासाठी त्याच्यात. सॉरी, कळत नकळत जर कुणाचं मन माझ्या शब्दांनी दुखावलं गेलं असेल, त्याच्यासाठी आय एम सॉरी. कारण खूप, मी जेवढं त्या काउन्सिलिंग मध्ये डीप जाते ना, लोकांचे प्रश्न पाहते, मन हळहळतं. आणि म्हणून हे फ्री सेशन मी गेल्या 3 वर्षापासून चालू केले आहेत. का? एक शब्द किंवा एका व्यक्तीच्या जीवनाला जरी त्या आनंदाचा स्पर्श झाला ना, तर मी काहीतरी या क्षेत्रात उतरून समाजासाठी काहीतरी केलं असं मला वाटतं. आणि ती तळमळ म्हणून तुम्हाला सांगते की चला, या नवीन वर्षात आज आपला 1 तारखेला आपण रिकीचे 5 तत्व शिकलो आहेत, तर इथून पुढे दिवसाला, प्रत्येक क्षणी आपण या 5 तत्वांना महत्व देऊया आणि जीवनात आनंदाने जगूया. विश यू ऑल द बेस्ट. सो आजचं सेशन कसं वाटलं? मला एक प्रश्न आहे. बोला. आवाज येतोय माझा? येतोय, बोला. जसं तुम्ही सांगितलं, भावना महत्वाच्या आहेत, असं मी खूप जणांना असं बोलून दाखवलं की म्हणजे म्हणजे विदाऊट भावना आपण प्रेम कसं व्यक्त करणार, असं प्रॅक्टिकली काही काही लोक म्हणतात की जगायला पाहिजे. तर ते तर मला कधी जमलंच नाही. म्हणून मला असं वाटते की हे कसं काय आता परत ती गोष्ट, तर मी ती गोष्ट विसरून गेली, कारण की मी सगळं असंच जग बघत होती. नवीन तिकडे फॉरेनला गेली, सगळेजण असं प्रॅक्टिकल वावरत होते, तर मला ते जमायचंच नाही. मी ते करूच शकली नाही कधी. मी एवढी भावनिक आहे की मला ते जमूच शकत नाही. तर मला असं सांगतात माझ्या मैत्रिणी की तू तसं नको करू, मग त्याच्यामुळे तुलाच त्रास होईल. पण आता तुम्ही जे सांगताय ते वेगळं आहे. मग मला हे समजतच नाही आहे की आता त्याच्यातनं काय वाटतं? आता ठीक आहे, तुम्ही त्या प्रॅक्टिकल वागून तुमची काय अवस्था झाली तुम्हाला माहितीये. मग भावनांना जपून जर आपण जीवनात परत त्या नात्यांना जपू शकलो तर आनंद नाहीये का? हो, आनंद आहे. त्याच्यातच आनंद, मला आधी त्याच्यातच आनंद वाटायचा. महत्व कशाचं? छोटे छोटे एकमेकांसाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला सांगते, लग्नानंतर माझ्या हसबंडने माझा फर्स्ट, म्हणजे लग्नानंतरचा पहिला वाढदिवस होता. आमच्याकडे फक्त 50 रुपये होते. त्या 50 रुपयात साजरा केलेला बर्थडे अजूनही आठवतो. एक छोटी फ्रुटीची बॉटल, 2च पेढे आणि एक सुंदर पत्र, झालं सेलिब्रेशन. खूप मोठ्याला गिफ्ट द्यायची गरज आहे का? नाही. आज माझी कॅपॅसिटी आहे, मी माझ्या हसबंडला बुलेट गिफ्ट केली, आयफोन गिफ्ट केलं, माझी कॅपॅसिटी आहे म्हणून. पण मी त्याच अपेक्षा त्यांच्याकडनं नाही करू शकत. नाही. अपेक्षा तिथे दुःख. आज माझी कॅपॅसिटी आहे म्हणून मी या गोष्टी करू शकते. बरोबर आहे? हो हो. पण म्हणून म्हणून का मी रोज त्यांना सांगणार का नाही नाही. मी घेऊन दिलेली आहे म्हणून तुम्ही वापरत आहे? जर असं तुम्ही देत असाल आणि असं वागत असाल, मग चुकताय. मी काय सांगितलं, एकीकडे मी ज्या व्यक्तीचं, आपली भारतीय संस्कृती आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे,
ती एकदम बदलणार नाही की समोरच्यानी बिलकुल घरचे कामच सगळे केले पाहिजे. त्याला वेळ द्यावा लागतो. बरोबर आहे. पण हो त्याच्यासाठी आज कितीही म्हटलं तरी आपल्याला थोडंसं प्रेम आणि करुणा हा भाव पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ऑलरेडी जास्ती आहे. आणि ते सोडून ती जेव्हा पुरुषीपणाने वागायला जाते ना, तिथे कुटुंब जास्ती तुटतात. मी का करू, मी का झुकू, प्रॉब्लेम इज देअर. आलं लक्षात? हो हो कारण आपण फॉरेनर नाही बनू शकत. तिथली संस्कृती वेगळी आहे, आपली संस्कृती वेगळी आहे. ओके, ओके ओके ऑल द बेस्ट. मिताली पांडे मॅडम, एक प्रश्न विचारू? हा विचारा. माझं सगळं चांगलं आहे, माझी मुलगी सुखात आहे, माझा मुलगा आहे, पण मला निगेटिव्हिटी काय येते? मॅडम, मी जे तुम्हाला पद्धत सांगितली ना, तुम्ही जो म्हणजे संवाद आणि एकटेपणा जो असतो त्याच्यामुळे निगेटिव्हिटी येते. तर रोज कागदावर लिहा, जाळा, फाडा. जे आधीचं जे गार्बेज आहे ते पूर्ण क्लीन करा. मग रोजच्या रोजचं छोटं छोटं गार्बेज राहतं. 3 महिने ते केल्याने मग निगेटिव्हिटी चालली जाते. आणि रोज म्हणा मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, मी खूप आनंदी आहे. मग मी म्हणते सकाळी उठल्यावर जसं तुम्ही सांगितलं तसं, आणि 90 दिवस लागते ना पीक यायला. 10 वगैरे वाजेपर्यंत मी पूर्ण डाऊन होऊन जाते आणि खूप हॉट फ्लॅशेस येतात आणि घाम सुटतो. रिझन आहे त्याला, कारण तुमचा जो एकटेपणा आहे तो तुमचा फिजिकल आणि मेंटलवर खूप जास्ती अफेक्ट करतोय. तर त्याच्यावरती काय उपाय? पहिले हे तर करा 90 दिवस आणि रोज 5 तत्व तर वापरा. अजून आपण सुरुवातही केली नाही. रेकीचं अटुनमेंट नाही झालं आपलं. ओके. ओके. उद्या आपण बघणार आहे कुणाचं हे औरा. उद्याचं आपलं प्रॅक्टिकल औराच आहे. औराला समजून घेणार आहे आपण. ठीक आहे. चलो. अश्विनी मालवतकर मॅडम बोला. माईक ऑन करा. आजचा सेशन खूप आवडला मला आणि मी इतके दिवस जे विचार करत होते माझ्या मनात इतके असे जे समाजाबद्दलचे तुम्ही प्रश्न मांडलेत ना, इतके मी विचार करायचे आणि आज अचानकपणे तुम्ही हे समोर मांडले, मला खूप इमोशनल झालं आणि मी पण सतत हाच विचार करायचे. खरं तर घरात कुठले पण मला टेन्शन नाहीयेत, घरातले सगळे छान आहेत, परंतु हे समाज माध्यमातून जे काही घटना येतात त्याचंच मी खूप जास्त टेन्शन घेत होते. चला ओके, काही हरकत नाही. मिताली पांडे माईक. नमस्कार मॅडम. नमस्कार बोला. आता तुम्ही नात्यांबद्दल एवढं चांगलं सांगितलं. मला एक थोडंसं शेअर करायचं आहे, पर्सनल आहे माझं. माझ्या मुलाचं लग्न झालंय आणि सून आहे, नातू आहे, ते लोक नोएडाला राहतात. तर आजच दुपारी माझ्या सुनेनी मला एक रील शेअर केली इंस्टाग्रामवर. त्या रील मध्ये असं होतं की एक माझ्या वयाची बाई आहे, ती स्वयंपाक करते आणि ते असं म्हणत होती की वो बहुएं बहुत भाग्यवान होती है जिनकी सास उनको गरम खाना खिलाती है, आणि तिने आय लव्ह यू आई असं करून मला पाठवलं. तर मला एकदम खूप रिलेट झालं तुम्ही आज जे आता बोलला, आणि असं वाटलं की 4 वर्ष झालेत त्यांच्या लग्नाला आता. तर म्हटलं खरंच 4 वर्षात आपण काहीतरी तर तिला बांधू शकलो या घराशी. तर म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करावं. त्याला खूप छान. असेच तर कुटुंब म्हणजे कसं आहे, प्रेम खूप महत्वाचं आहे. ती कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. ओके. चला, थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. आज एक तुम्हाला गुगल लिंक येईल, तर आपलं हे 4 दिवसाचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.